मित्रांनो, सॅम क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मिशन नवोदय अंतर्गत मूळ संख्या आणि संयुक्त संख्येवर विचारले जाणारे काही संभाव्य प्रश्न आहेत ते आज आपण सोडवून घेऊ. तर मूळ संख्येवर काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यापैकी 10 प्रश्न मी बोर्डवर लिहिलेले आहेत. यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला नवोदयमध्ये विचारले जातील, स्कॉलरशिपमध्ये विचारले जातील. ज्या संख्येला एक व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात अशा संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. मूळ संख्या शोधण्याची पद्धत इराटोस्थेनीस यांनी शोधून काढली. मूळ संख्या शोधण्याची जी पद्धत आहे सर्वप्रथम इराटोस्थेनीस यांनी शोधून काढली. आता त्याचा पुढचा प्रश्न, 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 100 दरम्यान या 25 मूळ संख्या आहेत. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? सर्वात लहान सममूळ संख्या 2 ही आहे. तर सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती असा जर प्रश्न आला तर सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे 11. हा प्रश्न आहे, 2पेक्षा अधिक विभाजक असणाऱ्या संख्येला डॅश डॅश म्हणतात. एखाद्या संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या. 1 ते 10 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 10 दरम्यान 4 मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या 1 ते 10 दरम्यान आहेत. 1 ते 100 दरम्यानची सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर 1 ते 100 दरम्यान सर्वात मोठी मूळ संख्या 97 ही आहे. 1 ते 100 दरम्यान किती संयुक्त संख्या आहेत? तर 1 ते 100 दरम्यान 74 संयुक्त संख्या आहेत. आणि मूळ व संयुक्त नाही अशी संख्या कोणती? तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ते 100 दरम्यान 1 काढला आणि 25 मूळ संख्या काढल्या तर 74 या संयुक्त संख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मिशन नवोदय अंतर्गत मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावर, या टॉपिकवर तुम्हाला या संभाव्य प्रश्नांमधून बहुतेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे जे प्रश्न आहेत हे व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं सोडवण्यास मदत होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सॅम क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.